सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। हा अनुभव ऐकताना अक्षरशः प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील छोटे मोठे खूप सारे अनुभव तुम्हाला सांगत आहे। मी गेल्या 20 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। स्वामींच्या सेवेत आल्यापासून माझे जीवन हे खूप बदलून गेले आहे। आयुष्यात अडचणी दुःख हे फार आहेत, पण त्या प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची ताकद फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे मला मिळते आहे। माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करायचे, घरामध्ये खूप त्रास वगैरे द्यायचे, पण माझी स्वामी सेवा चालू होते। मी जर स्वामींची सेवा करायला बसले तर ते मला खूप बोलायचे की बसली देवापुढे, किती वेळ त्या देवापुढे बसते, असं म्हणून मला खूप रागवायचे। त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं, पण म्हणायचे की नाही, महाराज आहे, एक दिवस नक्की व्यवस्थित होईल। असं करता करता मी माझ्या आयुष्याला पूर्णपणे कंटाळून गेली होती। मला ज्या बीपीच्या वगैरे गोळ्या चालू होत्या त्या सर्व गोळ्या मी बंद केल्या, कारण मी म्हटलं की माझं आयुष्य मी आत्महत्या करणार नाही, पण मी जर गोळ्या घेतल्या नाही तर नक्की माझं आयुष्य हे संपून जाईल असं मला वाटलं, आणि मग मी गोळ्या बंद केल्या। गोळ्या बंद करून 1-2 महिने झाले असतील, आणि अचानक काय झालं की मला वेगळंच काहीतरी होऊ लागलं, खूप त्रास होऊ लागला। आणि त्यानंतर जेव्हा मी हॉस्पिटलला मला घेऊन जाण्यात आलं, त्यावेळी डॉक्टर म्हटले की यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे, आणि तुम्ही खरंच नशिबवान आहे की तुम्ही लवकरात लवकर इथे पोचला, नाहीतर ह्या 5 मिनटं जरी लेट झालं असतं तरी ह्या दगावल्या असता, असं डॉक्टर म्हणले। त्यानंतर मग मला तिथे ॲडमिट वगैरे करून ठेवण्यात आलं। मी 9 दिवस तिथे राहिले। त्यानंतर 9 दिवसांनी मी जेव्हा घरी येणार होती त्यावेळेस मग मी माझ्या मिस्टरांना म्हटले की मला हे बघा, आज मला जे काही वाचवलं आहे ते माझ्या स्वामींनी वाचवलं आहे। यानंतर स्वामी सेवा करण्यापासून मला कधीही वंचित ठेवू नका, मला स्वामीं सेवा करताना काही बोलू नका असं मी म्हटले। मिस्टरही म्हटले, हो, मी काही तुला बोलणार नाही। त्यांनी त्या दिवशी शब्द दिला, आणि मग मी घरी गेले। घरी गेल्यानंतर काय झालं की मला पण त्रास होतच होता, अजिबात बरं वाटत नव्हतं। मग मिस्टर म्हटले, तू एक काम कर, तू आईकडे जा। माझं माहेर हे शिर्डी आहे आणि सासर हे अहमदनगर येथील राहुरी तालुका येथे आहे। आणि मग मला शिर्डीला नेण्यात आलं। शिर्डीला त्यावेळेस मग मला काहीच करता येत नव्हतं, मी खूप विकनेस मला आलेला होता। मग मला पुन्हा एकदा आपल्या साई संस्थांमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं। त्यावेळी डॉक्टरांनी जेव्हा चेकअप वगैरे केले, सर्व बघितलं, आणि मला टेम्परेचर हे खूप येत होतं, हे कशामुळे येतो हे कळत नव्हतं। मग सर्व रिपोर्ट वगैरे केले, त्यावेळेस कळालं की माझा जो वाल आहे तिथे खूप असं हे झालं होतं, जम्प्स झालेले होते, आणि त्यामुळे तिथे तुम्हाला टेम्परेचर येतं। ते मारण्याच्या गोळ्या सुरू झाल्या, मला तिथेच ॲडमिट ठेवण्यात आलं। आता डॉक्टर म्हटले की ह्या जम्प्स पूर्ण गेल्यानंतर तुमचं वालचं ऑपरेशन करावं लागेल, आणि मला रक्तपातळ व्हायचं इंजेक्शन दिलेलं होतं। त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, माझं वालचं ऑपरेशन करण्यासाठी नेण्यात आलं। डॉक्टरांनी सर्वांच्या सह्या वगैरे घेतल्या। माझ्या आईला डॉक्टर बोलले की तो शेवटचं तुमच्या पेशंटला तुम्ही बघून घ्या, असं म्हटल्यानंतर माझ्या आईचा बीपी हा खूप कमी झाला, कारण एक आई आपल्या लेकराला अशा अवस्थेत बघू शकत नाही, आणि डॉक्टरांनी खूप घाबरून दिल्यामुळं ती खूप घाबरली। मी आईला म्हटलं, अगं घाबरू नकोस, स्वामी आहेत ना, स्वामी माझ्या पाठीशी आहे, स्वामी सोबत आहे, मला काही एक होणार नाही, तू स्वामींवरती विश्वास ठेव। मी आईला अशी म्हणत होते, आणि जे लोक मला ऑपरेशनला घेऊन जाण्यासाठी आले त्यांना म्हटलं, चला मी तयार आहे, आणि मला ऑपरेशनसाठी घेऊन घेण्यात आलं। मला भूल वगैरे दिली,
ते माझ्याशी बोलत होते आणि मग माझं फक्त नामस्मरण चालू होतं. मी म्हणायची की तुम्ही लवकर ऑपरेशन करा आणि मला भूल चढली आहे. त्यानंतर मला जेव्हा 7 वाजता ऑपरेशनला घेऊन जाण्यात आलं तर मला शुद्ध जवळपास रात्री 8 वाजता आली. म्हणजे मी जवळपास 12 तास हे बेशुद्धच होते. त्यामध्ये मला काहीच कळालं नाही की माझं ऑपरेशन कसं झालं, काय झालं, काहीच नाही. मी फक्त नामस्मरण करत होते आणि माझी भूल चढून गेली. भूल उतरल्यानंतर मला समोर साईबाबांचा फोटो दिसला आणि त्या साईबाबांच्या फोटोमध्येच मला महाराजही दिसत होते की प्रत्यक्षात महाराज माझ्यासोबत आहे. मग मला कशाची भीती नाही. आणि तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो, मला म्हणजे इतर पेशंटच्या बघितलं ना त्यांना खूप भयानक त्रास होत होता, पण मला मात्र काहीच त्रास होत नव्हता असं म्हणायला देखील हरकत नाही. थोडासा त्रास होत होता, हे फक्त स्वामींमुळे शक्य झालं. त्यानंतर मी टाके काढण्यासाठी गेले. ज्यावेळेस टाके काढण्यासाठी गेले त्यावेळेस मी जेव्हा बघत होती डॉक्टरांकडे, त्यावेळेस त्या डॉक्टरांमध्ये मला स्वामी दिसले आणि त्यानंतर मला डॉक्टर म्हटले, खरंच तुम्ही खूप हिम्मतवान आहात की तुम्ही घाबरलं नाही, काही नाही. तर इतर पेशंट खूप घाबरतात म्हणे. तुमचं ऑपरेशन हे खूप छान झालं असं डॉक्टर म्हटले आणि मलाही खूप छान वाटलं. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी ड्रिंक ही पूर्ण सोडून दिली होती, कारण त्यांना माहीत होतं की जर मला काही झालं तर लेकरांचं कसं होईल आणि ही आपल्यासाठीच करते आहे. त्यांना त्यांची चूक कळाली. ड्रिंक वगैरे पूर्ण बंद झाली आणि माझं व्यवस्थित झालं. मी घरी आले. फक्त स्वामींच्या कृपेने मी एकदम ठणठणीत बरी होऊन घरी आले. त्यानंतर मग असेच खूप दिवस गेले. असे चाललं होतं. संसाराच्या रडगाण्यामध्ये एक ना एक दिवस दुःख अडचणी ह्या कंटिन्यू चालूच असतात. 4 दिवस सुखाचे, 4 दिवस दुःखाचे असं म्हणायला देखील हरकत नाही. मला एवढे दिवस झाले सेवेमध्ये आहे आणि तुला काही अनुभव येत नाही, प्रचिती येत नाही असे खूप जण म्हणायचे. तुझ्या आयुष्यात एवढे दुःख का बरं आहे, अडचणी का बरं आहे? स्वामी महाराज म्हणतात ना, सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यात काहीच दुःख नसतात असं म्हणायचे. त्यावेळेस माझ्या मनाला कुठेतरी वाईट वाटायचं की स्वामी, मला माहीत आहे तुम्ही माझ्यासोबत आहात, प्रत्येक क्षणाला तुम्ही माझ्यासोबत आहात. जे दुःख येतात, अडचणी येतात ते माझे भोग आहे, प्रारब्ध आहे, पण ते लढण्यासाठी तुम्ही मला ताकद देतात हे मला माहीत आहे. पण इतरांना मला काहीतरी तुम्ही प्रचिती अशी द्या की त्यांनाही कळेल की तुम्ही माझ्यासोबत आहात. असं मी स्वामींना खूप कळकळून विनंती केली. त्यानंतर काय झालं की मी तारक मंत्र म्हणण्यासाठी एका फुलपात्रामध्ये रोज पाणी ठेवत असते. ते पाणी ठेवलं होतं. तो वार होता आत्ता आपला श्रावणी सोमवार होता शेवटचा. मी ते पाणी ठेवलं, तारक मंत्र वगैरे बोलली आणि त्यानंतर बघितलं तर त्या फुलपात्र्यामध्ये मला प्रत्यक्षात महाराजांची प्रतिकृती ही दिसू लागली. मग मला असं वाटलं की माझ्या डोळ्याला हा विश्वास आहे की नाही, खरं आहे की नाही. म्हणून मी त्याचे फोटो काढले, सर्वांना पाठवले. तर सर्वजण म्हणू लागले की अगं खरंच त्याच्यात स्वामी महाराज दिसत आहे. असं म्हटल्यानंतर खरंच स्वामींनी खूप छान प्रचिती दिली असं वाटलं. त्यानंतर असेच फार दिवस गेले आणि मी माझ्या ज्या साड्या आहेत त्या पिको फॉल करत असते. त्यासाठी मी खूप बारीक सुई आणलेली होती आणि पिको फॉल करत होती. ते करता करता काय झालं स्वामी भक्तांनो, ती सुई माझ्या डाव्या हातामध्ये आरपार गेली, खूप घुसली. फक्त जे सुईचं दोरा घालण्याचं टोक असतं तेवढंच टोक राहिलं होतं आणि माझा हात पूर्णपणे बधीर झाला होता. काहीच कळत नव्हतं. मी सुई सर्वत्र शोधते, सुई कुठं गेली, पण सुई माझ्या हातात होती. बघितलं, मी घरच्यांना कोणालाच सांगितलं नाही, कारण घरचे खूप बोलतील मला असं वाटत होतं. म्हणून मी घरच्यांना सांगितलं नाही. आणि त्यानंतर मग मी सर्व काम वगैरे सर्व केले. माझं ते दुखत नव्हतं, मला त्रास होत नव्हता, कारण माझा हात पूर्ण बधीर झालेला होता. आणि त्यानंतर मग मी माझ्या दुसऱ्या दिवशीही काम केलं आणि दुपारी माझ्या मोठ्या मुलाला सांगितलं की माझ्या हातात सुई घुसली, असं झालं म्हणून. तो खूप मला रागवला की लवकर सांगायचं, इतक्या वेळ कुठे असं असतं का? आणि ती सुई माझ्या हातामध्येच राहिलेली होती. त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला तिथे जवळच गेलो. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला, म्हणजे जवळपास अर्धा तास ते काढण्याचा प्रयत्न करत होते. एक्सरे जेव्हा बोटाचं काढलं त्यावेळेस ते आतमध्ये दिसत होतं की आतमध्ये सुई आहे म्हणून. आता त्यांनी काय केलं, मग जे लोहचुंबक असतं ते ठेवलं, पट्टी केली, म्हणे त्याला चिटकून ती सुई बरोबर निघून येईल म्हणे उद्यापर्यंत. मग ती पट्टी केली, आम्ही घरी आलो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो, ते काढलं तर ती सुई काही निघलेली नव्हती. मग आता माझा मुलगा म्हटला आता काही नाही, आपण डायरेक्ट राहुरी येथे हॉस्पिटलला जाऊया. मग तिथे राहुरीच्या मठामध्ये मी कंटिन्यू जात असते आणि मग मी माझ्या मुलाला म्हटले की मला मठामध्ये अगोदर जायचं आहे. मग मी स्वामींकडे गेली, मठात गेली. तिथे गेल्यानंतर स्वामींना विनंती केली की स्वामी,
तुम्ही माझ्यासोबत चला, माझ्या हातामध्ये असं झालं आहे असं सांगितलं आणि हे काढून घ्या म्हटलं. तर असं म्हटलं आणि मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. तिथे गेल्यानंतर माझा कंटिन्यू जप चालू होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच माझ्या मुखात होतं. खूप मोठ्या मोठ्याने मी जप करत होते. डॉक्टर म्हटले की तुम्ही जप करा म्हणे, पण हळू करा म्हणे, कारण इतरांना त्रास होणार नाही. तुमच्या मनातल्या मनात महाराजांचा जप करा असं ते म्हटले. आणि ते म्हटले जर सुई निघली नाही तर तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल आणि ऑपरेशन करून ते काढावं लागेल असं डॉक्टर बोलले. आणि मला तर भीती अजिबात वाटत नव्हती, कारण माझे परब्रह्म माझ्यासोबत आहे, स्वामी आहेत, ते नक्की जे माझ्यासाठी चांगलं आहे तेच करणार असं मला वाटत होतं. आणि मग काय झालं, डॉक्टरांनी मला तिथे भूल वगैरे दिली आणि ते ऑपरेट करून तिथे हे करून जागा बधीर करून ऑपरेट केलं आणि ती सुई काढून घेतली. आणि त्यानंतर मग ते व्यवस्थित बरं झालं. थोड्या दिवसामध्ये 2 महिन्यात ते व्यवस्थित बरं झालं. त्यानंतर मी पुन्हा मठात गेली, प्रश्नोत्तर करायचे होते त्यामुळे मठात गेली. आणि तिथे गेल्यानंतर मग बघितलं तर यांचा जे पुरुषांचा हात आहे ते उजवा हात बघत होते आणि महिलांचा हात डावा हात बघत होते. ते हस्तरेखा बघून, आपल्या हस्तरेखा बघून ते सांगत होते. आणि त्यावेळेस मग मला क्लिक झालं की बघा, स्वामींनी माझ्या जे डाव्या हातात सुई घुसली होती आणि माझी जे रेषा होत्या त्या अगोदर जुळलेल्या नव्हत्या, ऑपरेशनमुळं त्या रेषा पूर्णपणे जुळल्या होत्या. म्हणजे स्वामींनी जे माझं आयुष्य संपलेलं होतं ते आयुष्य जोडलं असं मला वाटलं. आणि स्वामींनी माझं आयुष्य हे वाढवलं आहे, ते फक्त आणि फक्त माझ्या या सेवेच्या बळामुळे हे आयुष्य वाढलेलं आहे. त्या दिवशी खूप रडू आलं, स्वामींपुढे खूप रडली आणि स्वामींना म्हटलं खरंच तुमची अगाध लीला आहे, तुम्ही किती माझ्या पाठीशी उभ्या आहात हे आज मला तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं. आत्तापर्यंत स्वामींचे मला असंख्य असे अनुभव आले आहेत. स्वामी महाराज प्रत्यक्षात माझ्या पाठीशी आहेत. आपल्या आयुष्यात संकट हे येणारच असतात, पण स्वामींची साथ असेल, स्वामींवरती विश्वास असेल तर ते संकट आपण सहजासहजी पार करू शकतो. पण तेवढा विश्वास, श्रद्धा, भाव हा असणं खूप गरजेचं आहे. थोडं संकट आलं म्हणून डगमगून जायचं नाही, तर स्वामींवरती विश्वास ठेवायचा आणि त्या संकटाला सामोरं जायचं. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे आत्तापर्यंतचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.